त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, पत्रकार राजूजी मुळेकर, सर्व ग्रामस्थ वगैरे सर्व या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचे प्रमुख अतिथी मान्य श्री हेमंत प्रकाश राजोपाध्याय, सदस्य महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळ आणि संस्कृतचे वरिष्ठ संशोधक यांच्या शुभ हस्ते आज हा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. पाहुण्यांचं व्यासपीठाच्या दिशेने या ठिकाणी आगमन होत आहे. मुलांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या ठिकाणी स्वागत करायचं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री हेमंत प्रकाश राजू पाहुण्यांना विनंती करू की त्यांनी व्यासपीठावरती समारंभ व्हायचा. बाबासाहेब देशमुख स्मृती समिती चौक आपल्या सर्वांचे सर स्वागत स्वागत स्वागत. खालापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्याप्रसारणी सभा चौक संस्थेचे माजी अध्यक्ष यशवंतराव आनंदराव बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खालापूर तालुक्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्यातील वक्तृत्व कलेला वाव देण्यासाठी गेली 32 वर्ष अण्णासाहेब देशमुख स्मृती समितीतर्फे ते केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादामुळे या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित आजच्या प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे सदस्य, संस्कृतचे वरिष्ठ संशोधक, पुणे विद्यापीठातील संस्कृत विषयातील सुवर्णपदक विजेते मान्य श्री हेमंत प्रकाश राजोपाध्याय यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट श्री अविनाश देशमुख स्मृती समितीच्या संयोजिका तथा अध्यक्षा व विद्याप्रसारणी सभा संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय सौ शोभाताई देशमुख यांच्या वतीने उपस्थित मी सर्व सन्माननीय निमंत्रित संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाळांचे प्रतिनिधी, खालापूर तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचं मी स्मृती समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो. येथे शारदा देवीचे आहे भवन, येथे शारदा देवीचे आहे भवन, विद्या देवीचे गातो आम्ही कवन, त्यासाठी घेऊन येत आहोत ईशस्तवन ईशस्तवन. अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात
धन्यवाद सर. असा देशमुख चौक ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच असून गावच्या व परिसराच्या विकासावर त्यांनी आपला ठसा उमटवला. नेताजी पालकर सहकारी बांधगीची स्थापना त्यांनी केली आणि पहिले संस्थापक चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली. आज नेताजी सहकारी बांधगिरणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक चेअरमन होते. सासगाव विठोबा देवस्थानचे अध्यक्ष, खालापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. 1967 ते 1972 विद्या प्रसारण सभा चौकचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. उत्कृष्ट निस्वार्थी राजकारणी व समाजकारणी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपला ठसा समाज मनावर उमटवला होता. असे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव आनंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख. म्हणूनच मला अण्णांसाठी म्हणावसे वाटते, थोर बुद्धीचे अण्णासागर, थोर बुद्धीचे अण्णासागर, अष्टगुणांची कार, विधी शिक्षण समाजकारण आप्तजनांचे प्राण, तो स्मृती दरवळे ठाई ठाई की वाहतो शब्दात दिली पाहिजे. कर्तव्य त्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान त्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा त्यांच्या आगमनाने स्वागत करूयात मान्यवरांचे शब्द समूहांच्या पारिजाताने, शब्द समूहांच्या पारिजाताने. भारतीय संस्कृती परंपरेनुसार अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत करणे हे आमचं परम कर्तव्य. आजच्या पारदर्शक वितरण समारंभासाठी उपस्थित प्रमुख अतिथी, तुमचे वरिष्ठ संशोधक, संस्कृत विषयातील पुणे विद्यापीठातून सुवर्णपदक विजेते, देश विदेशातील व्याख्याने गाजवणारे आदरणीय मान्य श्री हेमंत राजोपाध्ये सर यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. प्रथमतः अण्णासाहेब देशमुख स्मृती समितीचे संस्थापक, विद्या प्रसारण सभा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट मान्य श्री अविनाश देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय मान्य श्री हेमंत राजोपाध्ये सर यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचं यथोचित स्वागत करावं. आज भक्तवृंद समितीचे संस्थापक आणि अण्णांचे चिरंजीव मान्य ॲडव्होकेट अविनाश देशमुख यांच्या शुभ हस्ते ठिकाणी पाहुण्यांच्या ठिकाणी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन त्यांनी स्वागत केलं जातं. यशवंत अनुभव अण्णासाहेब देशमुख यांची नात व या स्मृती समितीच्या सदस्या ॲडव्होकेट सौ केतकी देशमुख पवार यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांना बुके आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत करावं. अण्णासाहेबांची नात सौ केतकी देशमुख पवार, ॲडव्होकेट सौ केतकी देशमुख पवार यांच्या ठिकाणी पाहुण्यांना सन्मान चिन्ह आणि बुके स्वागत केले जात आहे. अतिथी मान्य हेमंत राजोपाध्ये सर यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्कृती हेमंत राजोपाध्ये यांच्या ठिकाणी स्वागत होते. मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट सौ केतकी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना बुके देऊन आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी यानंतर स्मृती समितीचे संस्थापक तथा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट श्री अविनाश देशमुख यांचं स्वागत होते. मी प्रशासनाच्या वतीनं संस्थापक यांच्याकडे यानंतर आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत राजोपाध्ये यांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी स्वागत होते. मी पुन्हा एकदा केतकी यांना विनंती गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत राजोपाध्ये सर यांच्या आई सौ प्राची प्रकाश राजोपाध्ये यांच्या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होते. अण्णासाहेबांची नात ॲडव्होकेट सौ केतकी देशमुख पवार या ठिकाणी त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर स्मृती समितीचे संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री बोंबले सर, त्याचबरोबर सर्व शिक्षक प्रतिनिधी देवानंद कांबळे सर, बार्निस मॅडम यांना विनंती करतो की व्याख्या परीक्षक या सर्वांच्या ठिकाणी
आमचे प्राचार्य, त्याचबरोबर शिक्षक प्रतिनिधी आणि आमच्या शिक्षका प्रतिनिधी गुलाब पशुधनकडे स्वागत करत आहेत. पत्रकार राजूजी मुळेकर, सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक यांच्या ठिकाणी गुलाब पशुधन आमचे शिक्षक प्रतिनिधी त्यांचं स्वागत करत आहेत. चाचांचे सर्व सहकारी, संस्कृत विषयातील सुवर्ण पदक विजेते, सिंगम सुपर 30 या चित्रपटांचं गीत लेखन, महाराष्ट्राचे विश्वकोश महामंडळाचे सदस्य अशा प्रतिभावंत, प्रतिभासंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री हेमंत प्रकाश राजोपाध्ये सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो प्राध्यापक निखिलेश देशमुख सर यांना. आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय, हेमंत प्रकाश राजोपाध्ये यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा मला ही गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की त्यांचे वडील प्रकाश राजोपाध्ये ही गेली अनेक वर्ष आमच्याकडे परीक्षक म्हणून येत आहेतच, पण मला वाटतं 1995 किंवा 1990 ते 1995च्या दरम्यान एक पारितोषिक वितरण समारंभाचे अतिथी म्हणून आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश राजोपाध्ये सर देखील होते. म्हणजे एकाच व्यासपीठावर वडील पण पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि आज आपण त्यांच्या मुलाला हेमंत राजोपाध्ये याला देखील पारितोषिक वितरण समारंभालाच बोलावलेलं आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन. आजच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री हेमंत राजोपाध्ये, महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे सदस्य आणि संस्कृतचे वरिष्ठ संशोधक आहेत. खोपोली सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला हेमंत राजोपाध्ये यांचा प्रवास ग्योटिंगे विद्यापीठ जर्मनी येथून PhD प्राप्त करून पुढे अखंडपणे चालूच आहे. आजच्या तरुण पिढीतील एक चिकित्सक, विचारवंत, तत्ववेत्ता म्हणून जबाबदारी पार पाडत असताना आपले अत्यंत परखड, तिखट आणि तेवढे झणझणीत तितक्याच प्रभावशाली शैलीतून मांडताना हेमंत राजोपाध्ये म्हणतात की संस्कृत भाषेचा अभ्यास करताना त्यांना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली आहे की ते संस्कृत भाषेवर संशोधन करताना पाणी हा जो शब्द आहे तो पाणी हा शब्द प्रमाण भाषेत मानला जातो, पण हेमंत राजोपाध्ये यांनी असं संशोधन केलंय की पाणी हा शब्द प्रमाण भाषेतला नाही, तर पाणी हा शब्द प्रमाण भाषेतला आहे की जो आपल्याकडे गावात बोलला जाणारा शब्द आहे. हे संशोधन मांडून ते फक्त थांबले नाहीत, तर या संशोधक वृत्तीला विश्वंभर चौधरी आणि श्रीरंजन आवटे हे देखील प्रभावित झाले. विश्वंभर चौधरी तर म्हणतात की हेमंत राजोपाध्ये यांचे लेख वाचनीय असतात, सहसा मी ते कधीच चुकवत नाही, असं विश्वंभर चौधरी त्यांच्याबद्दल बोलतात. अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण व्यासपीठासमोर आणलेला आहे. मध्ये एक उपनिषदांचा अभ्यास या विनोबा भावेंच्या ग्रंथाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी त्यांच्याच गागोदे या गावात विनोबांच्या घरी त्यांच्या प्रतिमेच्या समोर विनोबांच्या ग्रंथावरती बोलणं म्हणजे जणू काही विनोबांची चिकित्साच करणं अशा स्वरूपाचं बोलणं त्यांचं होतं. आणि विनोबांची चिकित्सा करणं म्हणजे एक प्रकारचं शिवधनुष्यच पेलणं, शिवाय त्यांच्या गावात, त्यांच्या घरी, त्यांच्या प्रतिमेच्या समोर जाऊन ती चिकित्सा करणं, हे शिवधनुष्य त्यांनी पेललं. मी मगाशी म्हटलं की ते प्रभावीपणे, ठामपणे आपले विचार मांडतात. आदिपुरुष या चित्रपटाविषयी आपले रोखठोक मत मांडताना हेमंत म्हणतात, अहंकार के छाती में भगवा ध्वज रोवण्याचा संदेश देणाऱ्या या सिनेमाचे प्रयोजन म्हणजे रामभक्ती केटर करणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात हे भक्त आणि अभक्त जाणतातच, असेही देखील ते पुढे म्हणतात. भाषेविषयी आपलं मत मांडताना हेमंत म्हणतात, भाषा वाढती राहिली तरच ती टिकेल. भाषा मुक्त वाहिनी नदीसारखी असते,
तिचे सागरासारखे वैश्विक रूप दिसण्यापूर्वीच तिने अनेक ओहळ, नाले, नद्या, उपनद्यांचे प्रवाह पचवलेले असतात. शब्दांच्या बाबतीत आपले आणि परके असे अजिबातच नसते. तसे केल्यास भाषेच्या प्रवाहाला बांध येतो. हा एक वेगळा विचार भाषेबाबतचा ते आम्हाला देऊन जातात. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळावरची त्यांची नियुक्ती ही फक्त खोपोलीपुरतं मर्यादित नाहीये, तर ती आमच्या रायगड जिल्ह्यासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते जेव्हा जर्मनीमध्ये जाऊन PhD मिळवतात त्यावेळेस ती आमच्या देशासाठी देखील तितकीच अभिमानाची गोष्ट होऊन जाते. धर्म ते धम्म एक विचार यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित परिसंवादामध्ये डॉक्टर साळुंखे, डॉक्टर यशवंत मनोहर या दिग्गजांच्या समवेत हेमंत राजोपाध्ये यांचा देखील समावेश असतो. हे फार आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आत्ता 15 डिसेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या काही नरेंद्र दाभोळकर यांचे सुपुत्र डॉक्टर हमीद दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली सनातन धर्म आणि आधुनिक समाज या विषयावरती हेमंत राजोपाध्ये यांनी आपले व्याख्यान दिलेले आहे. ते जसे विद्रोही कवी पण आहेत. हेमंत राजोपाध्ये मर्ढेकरांना स्मरून एका कवितेत असं म्हणतात की अजूनही येथे डासड असावा, अजूनही माशी हाती चिकटते, स्मार्ट सिटीच्या दमट हवेतील अजूनही चिचुंद्री फरशा खाते. पुढे जाऊन ते असंही म्हणतात, अस्मानी जरी भगवा रंग तरी रागावे समोर पोर, रॅकेट दांडुक फिरवित दाऊ मध्ययुगा आधुनिक रंग. खरं तर ही कविता आपण त्यांच्याच तोंडून या व्याख्यानमालेत आणि याच्यामध्ये ऐकायला आपल्याला आवडेल. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ती पूर्ण कविता आम्हाला या कार्यक्रमात बोलून दाखवावी. खरं तर MA संस्कृत ज्यांचं झालंय, सावित्रीबाई पुणे विद्यापीठ येथे त्यांना सुवर्ण पदक मिळालंय. त्यांचं MPhil झालेलं आहे. MA इंडोलॉजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे त्यांनी केलं. फ्लेम युनिव्हर्सिटी अहमदाबाद येथे ते संस्कृतचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन या केंद्र सरकारच्या थिंक टँकमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून ते विभाग प्रमुख 2017 पासून कार्यरत आहेत. दैनिक लोकसत्तामध्ये 2018 ते 2020 या वर्षात धारणांचे धागे आणि इतिहासाची चष्मे ही पाक्षिक लेखमाला त्यांच्या माध्यमातून लिहिली गेली. महागणेश श्री गणेशावरच्या संस्कृत गीतांचा जगातील पहिला गीतसंग्रह यातील काही गीते प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी देखील गायलेली आहेत. सिंगम, सुपर 30, पानिपत या चित्रपटांसाठी देखील त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. विविध अकादमी परिषदांमध्ये देशातील विदेशातील विद्यापीठांमधील शोधनिबंधपर व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. युरोपियन युनियनची 3 वर्षासाठीची प्रतिष्ठित इरास्मस मुंडस PhD शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे की ज्यात केवळ फक्त जगातील 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे आणि त्या 16 एक आपल्या भारतातील आहेत, ते म्हणजे हेमंत राजोपाध्ये. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे इन्फोसिस फाउंडेशनची अभ्यासवृत्ती त्यांना मिळालेली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा भाऊसाहेब वर्तक स्मृती पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळ समितीवर सदस्य म्हणून 2021 साली त्यांची नियुक्ती झाली आणि ते आज ताब्यात कार्यरत आहेत. म्हणजे इतका मोठा व्यासंग असलेला एक व्यक्तिमत्व आपल्या खोपोलीतील आहे हे आम्हाला आणि आमच्या चौकवासियांना आज कळालं. आणि खरा परिचय मला वाटतं की त्यांच्या बोलण्यातून होईल. त्यामुळे मी जो परिचय इतका त्यांचा मोठा आहे की माझं व्याख्यान त्या परिचयावरती होईल असं मला वाटतंय. त्यामुळे मी इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. भक्ती शक्ती ही जागृतीला मार्गो तो पथाला होऊ अजिंक्य वीर, खांदी विजयी पताका होऊ महान थोर. यशवंत नाव घेऊ यशवंत भारतीला, शततारका नबीच्या येतील आरतीला येतील आरतीला. अण्णासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी अण्णासाहेब स्मृती समितीचे संस्थापक तथा विद्याप्रसारण सभा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट श्री अविनाश देशमुख यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. प्रमुख पाहुणे माननीय हेमंत राजोपाध्ये,
आमचे खूप जुने सहकारी आपण म्हणू की ही ज्यावेळेला स्पर्धा आपण चालू केली त्यावेळेपासून आमच्या बरोबर असणारे आणि अनेक दिग्गज साहित्यिकांचा सहवास आम्हाला घडवणारे त्यांचे वडील प्रकाश राजोपाध्ये सर. आज राजोपाध्ये सरांचं कुटुंब इथे उपस्थित आहे. ही जी एक चळवळ आहे किंवा ही जे एक आम्ही कार्य उभं केलेलं आहे वक्तृत्व स्पर्धा तालुकास्तरीय व्हावी या दृष्टीनं, तर एक या ठिकाणी जोडला गेलेला माणसं मला असं सांगायला आनंद वाटतो की या निमित्तानं अनेक माणसं जोडली आणि त्यातलंच एक राजोपाध्ये कुटुंब आमच्या समोर आहे. राजोपाध्ये कुटुंब हे आमच्या या वक्तृत्व स्पर्धेचं जे सगळं कुटुंब असतं त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये आमचे मित्र आहेत, त्याच्यामध्ये आमचे अत्यंत सगळे जवळचे सहकारी आहेत, त्याच्यामध्ये आमचे ग्रामस्थ आहेत. अनेक वर्ष या सगळ्या कार्यक्रमांना वारकऱ्याच्या निष्ठेने हजेरी लावणारी जी सगळी मंडळी आम्ही आज बघतो त्यावेळेला असं एक लक्षात येतं की एक रोपटं एक 32 वर्षापूर्वी सुरू केलं, त्यावरचं 33वे वर्ष आहे. मगाशीच आमचा बोलता बोलता विषय झाला. आजचे आपले पाहुणे हे त्यांच्या लहानपणी सुद्धा या क्रीडा या ग्राउंडवर येत होते, या कार्यक्रमांना येत होते, कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग घेत होते. आणि एक अत्यंत बाल्यावस्थेमध्ये सुद्धा या शाळेमध्ये आलेला एक मुलगा आज एवढा मोठा होतो. महाराष्ट्राच्या एका अत्यंत प्रतिष्ठेच्या कमिटीवर त्याची नेमणूक होते आणि त्यांचा हा जो परिचय पत्र आहे ते परिचय पत्र वाचताना आपली सुद्धा मान अभिमानानं ताट होते. असा पाहुणा हा आमच्या या ठिकाणी अगदी लहानपणापासून येत होता आणि आमच्या त्यांचा या शाळेचा, या इमारतीचा, या ग्राउंडचा, या मातीचा, या झाडाचा, या सगळ्याचा त्यांचा एक अत्यंत निकटचा संबंध होता. हे सांगताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. एक अत्यंत अनुभवाची गोष्ट आहे की आमच्यातला एक आमचाच जवळचा, आपण ज्याला कुटुंबीय म्हणू अशा जवळचा निकटवर्त्यातला एक मुलगा एवढी उंच भरारी घेऊ शकतो, ही सगळी अतिशय एक परमेश्वराची लीला आहे असं आपण म्हणू आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं आपण समजायला हरकत नाही. ही सगळी मंडळी आज आपण एका वेगळ्या ह्याने जोडलेली आहेत. आज आमचे परीक्षक येतात, खूप वेळ देतात त्यांचा. आमच्या कोरे मॅडम असतील, सरोदे सर असतील, ही सगळी मंडळी की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या घरचाच आहे असं समजून ही सगळी मंडळी येतात. एक माणसं जोडण्याचं एक ठिकाण म्हणून आपण या ठिकाणी बघतो. या सगळ्याला मला अतिशय आनंद वाटत आहे की हे चढता आलेख आहे. सुरुवात ज्या वेळेला केली तालुक्यातल्या माध्यमिक शाळांसाठी, आज 18 शाळांमधले प्रतिनिधी आपल्या या वक्तृत्व स्पर्धेला आले होते आणि स्पर्धक होते 50. आणखीन मला एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की इंग्रजी माध्यमांच्या शाळा आता वाढायला लागल्यात आपल्याकडे. आपण जे सुरुवातीला जे विद्यार्थी आपल्याकडे येत होते केवळ मराठी शाळांमध्ये येत होते. आम्हाला असं वाटायला लागलं की आता असं झालं की इंग्रजी माध्यमाच्या शाळा खूप वाढल्यात. काही दिवसांनी आपल्या शाळांपेक्षा पण त्यांची संख्या जास्त होईल. पण मला अभिमान वाटतो की इंग्रजी माध्यमातली शाळेतले सुद्धा विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये, या स्पर्धेमध्ये उत्तम प्रकारे भाग घेतात आणि बक्षीस मिळवतात, अत्यंत चांगला परफॉर्मन्स देतात. ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, मराठी भाषेच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मंडळी, आपण सर्व आपल्या पाहुण्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही. परंतु आजपर्यंत आम्हाला जे सहकार्य केलं, या सर्व मंडळींनी केलं सहकार्य, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. मी सर्वांचे आभार मानतो आणि परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतो की असंच सहकार्य, असंच प्रेम, अशीच आपुलकी आम्हाला लाभावी आणि उत्तरोत्तर आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपण सर्वजण हे कार्य असंच पुढे चालू ठेवूया. त्याबद्दल परमेश्वराने आपल्या सर्वांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. मानावा लागेल
आणि खऱ्या अर्थानं आज परीक्षकांचा कस लागलेला आहे. आजच्या वक्तृत्व स्पर्धेतील महत्त्वाची भूमिका बजावणारे हे घटक म्हणजे परीक्षक. आपल्या तौलनिक बुद्धीने निपक्षपातीने परीक्षण करणारे परीक्षक यांचा अल्पसा भेटवस्तू देऊन सत्कार आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूपाटे यांच्या परीक्षकांना भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्यांच्या सत्कार केला जात आहे. समेत परिसराचे मुख्याध्यापक त्याचबरोबर आपल्या वक्तृत्व समितीचे संस्थापक ॲडव्होकेट अनिल देशमुख या काकोर मॅडम त्यांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. 5वी ते 7वी सकाळ सत्रामध्ये लहान गटासाठी मॅडमनी परीक्षणाचं काम केलेलं आहे. आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूपाटे सर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. स्मृती समितीच्या वतीनं अल्पशी भेटवस्तू देऊन त्यांच्या ठिकाणी सत्काराचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर पुढचे परीक्षक आहेत सौ सुप्रिया सप्पा मॅडम यांनी मोठ्या गटासाठी आज दुपारच्या सत्रामध्ये परीक्षणाचं काम केलेलं आहे. सीकेटी कॉलेज पनवेल या ठिकाणी त्या प्राध्यापिकाच्या ठिकाणी काम करतात. सौ सुप्रिया सप्पा मॅडम त्यांच्या ठिकाणी भेटवस्तू देऊन या ठिकाणी आजचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. गुलाबपुष्प श्रीफळ भेटवस्तू. यानंतरचे परीक्षक आहेत श्री अजित पाटील सर कर्जत आमच्या स्पर्धेसाठी परीक्षणासाठी ते आले. त्यांच्या ठिकाणी सत्कार केला जातो. आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूपाटे यांच्या शुभ हस्ते. यानंतर सौ सुषमा निखिल देशमुख यांच्या ठिकाणी सत्कार होतोय. यांनी लहान गटासाठी यानंतर आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि सध्या पुणे या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये कंपनीमध्ये इंजिनियर काम करतोय श्री तन्मय देशमुख याच व्यासपीठावरचा एकेकाचा हा वक्ता आज पुणे या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये आपलं करिअर करतोय. तन्मय फोटो दे. ओके थँक्यू. धन्यवाद सर. सकाळ सत्रापासून आमचे सदस्य वितरण सोहळा. आजच्या प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे सदस्य संस्कृत वरिष्ठ संशोधक संस्कृत विषयातील सुवर्णपदक विजेते मान्य श्री हेमंत प्रकाश राजूपाटे सर यांच्या शुभ हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. मी आजचे प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात यावे. पहिल्यांदा प्राथमिक विद्यामंदिर व शिशु मंदिरचे बाल वाक्पटू या ठिकाणी येत आहेत. त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करावा. कुमारी श्रुतिका गोपाळ इदे पहिली. कुमारी श्रुतिका गोपाळ इदे इयत्ता पहिली विभागामधून ती पहिली आहे. कुमारी श्रुतिका गोपाळ इदे इयत्ता पहिली. लहान असे आमचे वाघपटू आहे. वाघपटू या ठिकाणी सर जवळ या थोडे. मेडल आणि प्रशस्तीपत्रक. मारा. ओके. त्यानंतर कुमारी काव्या अनिल गाडगे इयत्ता दुसरी. गाडगे इयत्ता दुसरी. आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूपाटे सर यांच्या शुभ हस्ते इथे ठिकाणी मेडल आणि फोटो सन्मान केला जात आहे. तिला गौरवण्यात येत आहे. यानंतर आहे कार्तिकी मंगेश माळी इयत्ता तिसरी. कार्तिकी मंगेश माळी इयत्ता तिसरी. कार्तिकी मंगेश माळी इयत्ता तिसरी. आणि सन्मानित तिला गौरव इयत्ता चौथी.
आणि सन्मानित करून आमचे प्रमुख अतिथी माननीय श्रीमंत प्रकाश राजू यांचा शुभहस्ते फोटो 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 यानंतर कुमारी प्रचिती प्रशांत देशमुख इयत्ता चौथी कुमारी प्रचिती प्रशांत देशमुख इयत्ता चौथी शिवव्याख्याते रायगड भूषणकर प्रशांत दादा यांची कृतज्ञता इकडे बघ फोटो बघ प्रचिती प्रशांत देशमुख इयत्ता चौथी आणि उत्कृष्टपणे आमचा नाव शब्द आहे हर्ष सुरेश बोगरे इयत्ता दुसरी हर्ष सुरेश बोगरे इयत्ता दुसरी सर्व ग्रामपंचायत आमच्या प्राथमिक विद्या मंडळ आणि शिशु मंदिर हर्ष इकडे बघ फोटोकडे हे 7 विद्यार्थी आणि प्राथमिक विद्या मंडळ आणि शिशु मंदिर चौकचे विद्यार्थी आहेत यांच्या हातामध्ये आहे लहान गट इयत्ता 5वी ते 7वी उत्तेजनार्थ कुमारी अस्मी जितेंद्र पाटील सर्वमत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक कुमारी अस्मी जितेंद्र पाटील सर्वमत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक लहान गट इयत्ता 5वी ते 7वी कुमारी अस्मी जितेंद्र पाटील उत्तेजनार्थ सर्वमत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक इकडे बघ फोटो आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूमाते यांच्या शुभ हस्ते तिला गौरवण्यात येत आहे यानंतर दुसरा उत्तेजनार्थ आहे कुमार शरयू सचिन वारे रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली कुमार शरयू सचिन वारे डॉक्टर रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली कुमारी शरयू सचिन वारे डॉक्टर रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली इकडे बघ फोटो 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 उत्तेजनार्थ यानंतर तृतीय क्रमांक आहे कुमार आदित्य राहुल लोखंडे जनता विद्यालय खोपोली तृतीय क्रमांक कुमार आदित्य राहुल लोखंडे जनता विद्यालय खोपोली इकडे बघ फोटो फोटो द्वितीय क्रमांक कुमारी सिद्धी श्रीकृष्ण आगाशे डॉक्टर रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली कुमारी सिद्धी श्रीकृष्ण आगाशे द्वितीय क्रमांक डॉक्टर रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली कुमारी सिद्धी श्रीकृष्ण आगाशे हा बेटा इकडे बघ फोटो बघ आणि लहान दलातील 7वी ते 7वी प्रथम क्रमांक आहे कुमारी कृष्णा अरुण माळी प्रिया स्कूल मोबाळा कुमारी कृष्णा अरुण माळी प्रिया स्कूल मोबाळा लहान गट इयत्ता 5वी ते 7वी प्रथम क्रमांक कुमारी कृष्णा अरुण माळी प्रिया स्कूल मोबाळा आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूमाते यांच्या शुभ हस्ते तिला पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर प्रशिक्षण देऊन तिला गौरवण्यात येत आहे यानंतर मोठा गट इयत्ता 8वी ते 10वी उत्तेजनार्थ आदित्य व्यंकटराव देबडे श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल कांड्रोली उत्तेजनार्थ आदित्य व्यंकटराव देबडे श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल कांड्रोली यानंतर उत्तेजनार्थ आहे कुमारी आर्या महेश देशमुख स्वर्णपत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक कुमारी आर्या महेश देशमुख स्वर्णपत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक उत्तेजनार्थ कुमारी आर्या महेश देशमुख विद्यार्थी काळावर विद्यार्थ्यांना प्रतिसाद देतो कुमारी आर्या महेश देशमुख सर्वमत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक तृतीय क्रमांक स्कूल खोपोली कुमारी समृद्धी रुग्णेश खेरनार डॉक्टर रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली तृतीय क्रमांक मोठा गट इयत्ता 8वी ते 10वी फोटो 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 सर फोटो घ्या पण द्वितीय क्रमांक कुमारी वर्धा मदन कोट डॉक्टर रामारी छोटे शिशु मंदिर स्कूल खोपोली मोठा गट इयत्ता 8वी ते 10वी आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजूमाते यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र
आदित्य गणेश शिर्के जनता विद्यालय खोपोली मोठा गट इयत्ता 8वी ते 10वी प्रथम क्रमांक आदित्य गणेश शिर्के जनता विद्यालय खोपोली आधी ते पलीकडे उभा राहा. समोर उभा धन्यवाद सर. पाण्याला विनंती करू की आपण स्थानापन्न व्हावं. छान आहे. काट्यातील फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभा राहू असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात जपला गेला पाहिजे. सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पेलण्याचे. सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पेलण्याचे. भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपले ऐकण्याचे. वक्तृत्व आपले ऐकण्याचे. आजचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे सदस्य संस्कृत विषयाचे सुवर्णपदक विजेते मान्य श्री हेमंत प्रकाश राजोपाध्ये सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या ओघवत्या भाषा शैलीमधून आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. खरं तर काय मला ना मगापासून थोडंसं अवघडल्यासारखं होतंय, कारण इथे प्रमुख अतिथी आणि काय काय असं सगळं चाललंय माझ्या नावाने. खरं तर मी थोडासा मला अवघडलं वाटायचं कारण असं की मी या वयांचाच असताना मी इथे स्पर्धांना यायचो. या शाळेमध्ये खालापूरमध्ये चौकमध्ये नेरळ विद्या मंदिर नेरळमध्ये वक्तृत्व स्पर्धा व्हायची किंवा गीतगायन स्पर्धा व्हायची. मी थोडं वक्तृत्वाच्या नादाला फार लागलो नव्हतो, कारण मला ते एवढं पाठांतर करण्याचं वगैरे थोडंसं फार हौस नव्हती खरं तर. त्यामुळे मी फार शालेय वयात पाठांतर करावं लागतं आणि मग नंतर उत्स्फूर्त बोलायला मुलं शिकतात. तर तसं मला त्या वयात काही फारसं त्याचं कौतुक नव्हतं किंवा मला फार उत्साह नव्हता. त्यामुळे मी वक्तृत्वाच्या बाजूने फार नसायचो. पण इथे मला या मुलांचं गाणं ऐकताना मला आठवलं की मी पण माझ्या शाळेमध्ये म्हणजे खोपोलीमध्ये असताना जनता विद्यालय खोपोलीमध्ये शिकताना मी पण असाच स्वागत पद्य आणि ईशस्तवन वगैरे गाणाऱ्या मुलांच्या वर्गात असायचो. आणि मला आठवतंय आम्ही आमच्या वेड्यावाकड्या सुरांमध्ये गाणं म्हणायचो. त्या मनाने ही मुलं खूपच सुंदर गात होती. त्यांचा सूर कुठे चुकत नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा गाणं बसवणाऱ्या शिक्षकांचं खूप अभिनंदन. आणि सगळ्या गाणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्याहून जास्त अभिनंदन, कारण अजिबात सूर कुठेही चुकलेला नव्हता आणि अशी वीज चमकावी तसा असा लख असा एक स्वर ऐकू येत होता माझ्या कानामध्ये. आणि त्यातलं एक महत्त्वाचा मेसेजही जात होता. सूर आनंद कंद, सूर ओंकार, धर्म एक, भाषा एक, असे शब्द त्याच्यामध्ये मला लक्षात येत. माझ्या मुक्तीचं मंदिर असा एक शब्द तिथे होता. त्यामुळे मी गाणं ऐकत होतो. थोडक्यात मला सांगायचं काय की मी असं स्टेजवर बसून नुसतं बसलेला नव्हतो, गाणं ऐकत होतो मी. आणि तालाकडे लक्ष होतं, सुराकडे लक्ष होतं आणि मुलांकडे पण लक्ष होतं. आणि मला समोरच्या मुलांकडे पण लक्ष होतं, कारण मी पण असं मागे बसून, ही मुलं बऱ्यापैकी शांत आहेत, मी मागे बसून असं टपली मार, बोराच्या बिया मार वगैरे असे प्रकार मी आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये करायचो. किंवा इथे मी एकदा बसलेला असताना इथे मी मारही खाल्लेला आहे याच पटांगणात आमच्या सरांचा, कारण मी एका मुलाला मागून टपली मारलेली होती आणि सर मागेच बसले होते, माझं लक्ष नव्हतं. त्यामुळे मी तशी टपली पण खाल्ली इथे. तर मी थोडा त्याला आपण काय म्हणतो नॉस्टॅल्जिक झालोय थोडा मी. मला त्या जुन्या आठवणी येत आहेत. मी आत्ता त्याच्यानं सांगत होतो 1991 साली मी पहिलीमध्ये असताना इथे नीना राऊत आलेल्या होत्या, तेव्हा बाबांसोबत मी इथे आलो होतो. 92 किंवा 93 साली कमलाकर वैशंपायन आणि दिवाकर वैशंपायन इथे आले होते, तेव्हा मला बाबांनी इथे आणलं होतं. या समोरच्या हॉलमध्ये त्यांचं विनोदी भाषण होतं. तर म्हणजे एकूण मला असं कळतंय की बरं इथे दुसरं काय, राजू काका दिसतात, मुळेकर, नामदोशी काका दिसत आहेत, इथे प्रशांतदादा दिसतोय, कोरे काकू, चव्हाण सर, सर्वदे सर, कुंभार काका, चाचा स्वतः, हे सगळे यांना मी लहानपणापासून बघतोय. आणि म्हणजे हे खरंच काका चाचा म्हणाले तसं हे कुटुंबातलं खरं तर घरचं कार्य असतं. आणि घरच्या कार्यामध्ये जरा आपलं कौतुक झालं की आपण असे थोडं आठ कॉलर करून फिरतो ना. त्यामुळे मला थोडं आजच्या कौतुकामुळे जरा सकाळी मला कोणीतरी म्हणत होतं, अरे हेमंत तू बारीक झालायस. मला जरा भीती वाटते की आता पोटभर मांस वाढेल, त्यामुळे बारीक होण्याचं कौतुक मला थोडंसं कमी ऐकून घेता येईल. तर त्यामुळे सगळ्यांचं आभार. पहिल्यांदा मला चाचांचा आभार म्हणायचं आहे, काकूंचं, कारण मला त्यांनी इथे बोलवलं. एकतर मगाशी निखिल सांगितलं की मी असं विद्रोही वगैरे कवी आहे, तर मी खरं विद्रोही वगैरे नाही. मी असा खूपच छोट्या गावातला, छोट्या घरातला, छोट्या
वातावरणात, कमी एक्सपोजर असलेल्या वातावरणात वाढलेला मुलगा आहे. त्यामुळे मला सुद्धा अशाच मुलांसारखा मी युनिफॉर्म घालून बसणारा तसाच मी मला आठवतोय. आणि अजून थोडासा आता जरा प्रमुख पाहुणे वगैरे आल्यामुळे कोट वगैरे घातलाय, पण मूल आपण असेच असतो. प्रत्येक मुलगा हा असाच असतो. वयाचा कितव्याही वर्षी तो आपल्या या आजोबांच्या वयाच्या माणसांच्या मनातही तो मुलगा बसलेला आहे. तसा माझ्या मनात पण त्या वयाचा एक मुलगा दडलेला आहे. तो मी तसाच आहे अजून. त्यामुळे थोर, विद्रोही, तत्वचिंतक वगैरे मी अजिबातच काही नाहीये. पण तरी मला चाचांनी बोलवलं. आणि एकतर म्हणजे काय की बाबांमुळे माझे या कुटुंबाशी खूप जुने संबंध आहेत. आणि दुसरं मला आत्ता एक महत्त्वाची गोष्ट समजली की चाचांचे बाबा या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब देशमुख हे सासगावच्या मंडळाचे ट्रस्टी होते. तर मी आत्ता लगेच चाचांना विचारलं की सासगावच्या मंदिराचे ट्रस्टी होते म्हणजे गाडगे महाराजांशी त्यांचा संबंध आला असेल. तर चाचा हो म्हणाले. आचार्य यात्रेंनी असं नोंदवून ठेवलंय की सासगावच्या आपल्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेमध्ये आचार्य गाडगे बाबा न चुकता प्रत्येक यात्रेमध्ये यायचे आणि त्यांची 3 कीर्तनं व्हायची. आपली तेव्हा चाचा मला म्हणाले की इथे आपल्या चौकच्या पटांगणावरही त्यांचं व्याख्यान व्हायचं. 2 खापरं घ्यायचे, 2 दगडं घ्यायचे आणि गोपाला गोपाला म्हणत ते लोकांना जमवून भजन करायचे. तर साधारणतः ही जी आपली पंचकृषी आहे, खोपोली, खालापूर, चौक, कर्जत, ही अशी साधी होळी, साध्या लोकांची, चड्डी घालून मस्ती करणारी, उन्हाळक्या करणारी, डोंगरावर चढणारी, चिंच खाणारी, अशी आपली सगळी ही पंचकृषी आहे. त्यामुळे मगाशी जे काही सांगितलं ते सगळ्या मुलांनी विसरून जायचं. मी पण तुमचा एक दादा असा इथे आलेलो आहे. आणि आता मग आता प्रमुख पाहुणे म्हटल्यावर काहीतरी असंही वाटायला नको की अरे काय हा कोण आलाय, बोलत पण नाही नीट. त्यामुळे मी थोडंसं माझ्या विषयातलं पण 4-5 गोष्टी बोलतो. आणि मग मी कसा विचार करत होतो काय बोलायचं. तर मला माझे बाबा म्हणाले की अरे इथे ही मुलं भयंकर शिस्तशीर आहेत, ती तुझ्यासारखी नाही आहेत मस्तीखोर. जनता विद्यालयात मी असताना आम्ही वांड होतो सगळे, पण ही मुलं अशी शांत बसली आहेत. अगदी मागे बॅक बेंचर्स असतात, ती मागची मुलं पण शांत बसलेली मला दिसतात. त्यामुळे फारच सगळं सभ्य प्रकरण दिसतंय. त्यामुळे मी जरा थोडंसं सभ्य मुलासारखंच बोलतो, अगदीच वांडपणा करत नाही मी. आणि या सभ्यपणामध्ये या मागच्या मुलांच्या पण सभ्यपणामध्ये मला म्हणजे थोडं हसणं बिसणं चाललंय ते मला दिसतंय. पण कुणी असं उभं राहत नाहीये मध्येच किंवा कोणाचा हात वर येत नाहीये. तर एक असं ते मघाशी त्या गाण्यामध्ये होतं ना, धर्म एक, भाषा एक, एक किती, असं काहीतरी शब्द होते. तर हा म्हणजे खरं तर भारत आपला जो देश आहे तो 6,40,930 गावांचा देश आहे. किती? 6,40,930 गावं. त्यातलं आपली ही सगळी छोटी छोटी 4-5 गावं आहेत. आता आपण गावं नाही उरलो. आता आपण हळूहळू आपलं गाव वाढतंय, आपल्या बाजारपेठा वाढत आहेत, इथे मोठे मोठे बिल्डिंग्स होत आहेत, बंगले होत आहेत. त्यामुळे गावाचं गाव पण जरी जात असलं तरी आपल्या मनामध्ये एक आपल्या पद्धतीचं गाव पण आहे. आपण थोडेसे जीन्स घालतो, मोबाईल वापरतो, पण तरी गावातली जी काही मस्ती आहे ती आपण अजून करतोच. तर हा जो सगळा धर्म एक, भाषा एक, तर खरं आपला धर्म एक आहे का? आपली भाषा एक आहे का? खरं असं नाहीये ना. आपण काय म्हणतो, भारत हा कसा देश आहे, आपल्या देशाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर विविधतेमध्ये एकता आहे. आपण एकाच धर्माचे नाही आहोत, एकाच भाषेचे नाही आहोत. आपली मराठी सुद्धा एकाच पद्धतीची नाहीये. मगाशी निखिलेशनी मी असं कुठेतरी व्हिडिओ केला होता. विजू मांदे नावाचे मोठे अभिनेते आहेत, त्यांनी एक माझा छोटासा व्हिडिओ केला होता. त्यात मी असं म्हणालो की आपण नेहमी असं आपली भाषा काय तर मराठी ना, आपण सगळे मराठी बोलणारे, मराठीचे अभिमानी लोक आहोत. पण मग आता म्हणजे मला आठवतं मी खोपोलीमधनं पुण्यामध्ये गेलो तेव्हा पहिलाच दिवस होता. माझ्याकडे सायकल होती आणि सायकल नवी कोरी सायकल ॲटलासची मला बाबांनी घेऊन दिली होती. त्याला अशी बॉटल वगैरे होती, गिअर होते. त्यामुळे मी म्हणजे खोपोलीत गिअरची सायकल असणं हे त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. आपण आजही आपल्याला गिअरची सायकल काहीतरी भारी वाटते. तर मी सायकल चालवत चालवत पहिल्यांदा गिअरची सायकल होती, चालवायची कशी माहीत नाही. तर मी असं आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो आणि दारात कॉलेजच्या गेटची सायकलची चेन पडली, ती निसटली, तुटली चेन. आणि मग ती लावता लावता माझा हात काळे झाले, शर्ट काळा झाला, नवा कोरा. तरी मी आपला तसाच वर्गामध्ये गेलो आणि बाईंना मी माहिती होतो, कारण कोणतरी असा एक मुलगा येतोय हेमंत राजोपाध्ये, हे त्यांना माहिती असतं. संस्कृत विषयामध्ये फारच कमी मुलं येतात, तेव्हाही कमी मुलं असायची, त्यामुळे थोडंफार माहिती असतं विद्यार्थ्यांविषयी. तर त्या म्हणल्या की काय रे राजोपाध्ये, पहिल्याच दिवशी उशीर का? तर मी त्यांना म्हणलं की भाऊ बाई काय झालं, त्या वैशाली हॉटेलसमोरच्या धशीवर जाताना माझी सायकलची चेन पडली. तर त्या म्हणल्या धशीवर म्हणजे? तर मी म्हणलं ती धस आहे ना वैशाली हॉटेल, थोडीशी अशी साईड धस आहे. पण धस काय? मग मला असं कळलं की यांना धस शब्द माहित नाही. मी म्हणलं त्या चढणीवर मी असं चढलो ना, तर त्या चढण असा शब्द आहे? मी म्हणलं हो, चढणीवर चढणं, त्या चढणीवर चढ शब्द आहे, चढ.
चढावर असं म्हणायचं. तर मी म्हणलं अरे हे काहीतरी वेगळीच, ही यांची मराठी जी ती वेगळीच मराठी आहे. म्हणजे माझी मराठी कशी आहे, त्या धशीवरनं गेलो मी, त्या चटणीवरनं गेलो नाही का, आम्ही असं वळलो असं काहीतरी म्हणतो. किंवा आम्ही तिथे गेलेलो ना, आता गेलेलो हे आपण इतके या भागामध्ये कॉमन, मी गेलेलो ना तिकडे, पण तसं नाही हो, गेलेलो नाही, गेलो होतो बरं का असं म्हणायचं, गेलेलो नाही म्हणायचं. मग मला असं सुरुवातीला खूप असं 2-3 पहिलं एखाद वर्ष खूप असं अस्वस्थ व्हायचं, कारण माझी भाषा अशी नाहीये ना पुण्यातल्या लोकांना. मी गेलो होतो असं आपण म्हणत नाही, तिकडे मी गेलेलो ना, त्या गेलेलो असं तिकडे हे झालं ना, असं काहीतरी आपण बोलतो, आपली जी बोली भाषा असते. तर मला कळलं की अरे मी मराठी बोलतोय, पण हे काहीतरी वेगळंच आहे, या गावात जे काही बोलतात ते वेगळंच आहे, हे माझं मराठी नाहीये. म्हणजे आपली भाषा एक आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी भाषेमध्ये अनेक प्रकार आहेत. आणि आपण त्याला बोली भाषा म्हणतो ना, बोली भाषा आपली ही इथली बोली आहे, एक खालापूर तालुक्यातली रायगड जिल्ह्यातली आपली एक बोली आहे. त्या बोलीवर आगरी प्रभाव आहे, कुणबी भाषांचा प्रभाव आहे, एक थोडासा पाठ्यपुस्तकांमधून आलेला प्रमाण भाषांचा प्रभाव आहे. आता मगाशी तो उल्लेख केला तो मी मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो. मी असं म्हणलं होतं की आपण काय म्हणतो की पाणी नाही म्हणायचं, पाणी म्हणायचं. पाणी हे जे मी पितोय आता ना, हे पाणी आहे. पाणी ना का पाणी आहे? पाणी का नाही? आवाज येत नाही काय? पाणी ना? नाही नाही, हे पाणी आहे, पाणी. पाणी म्हणल्यावर अरे हा एवढा शिकला आहे, मराठी भाषा काहीतरी काहीतरी काय नाव घेतलं मगाशी, त्याचा सदस्य आहे आणि ह्याला शुद्धच बोलता येत नाही. तर शुद्ध असं काही असतं का बरं? आता खरं तर ना, शुद्ध म्हणजे काय, तर आपण असं म्हणतो की संस्कृत ही जगातील सगळ्या भाषांची जननी आहे, त्यामुळे त्याचं जे आहे ते खरं शुद्ध आहे असं आपण मानतो. आता गंमत सांगतो मी, जी प्रमाण असलेली शुद्ध भाषा आहे ना संस्कृत, त्यात हे जे काही दिसतंय ना, हे द्रव्य, हे जे लिक्विड दिसतंय ना, त्याला म्हणतात पानीयम. त्या तणी नाहीये, पानीयम असं येते, पाणी. तर शुद्ध आणि सर्वात प्रमाण असलेल्या संस्कृत भाषेमध्ये तो शब्द पानीयम असा आहे. आणि बौद्ध धर्माची जी भाषा आहे, भगवान गौतम बुद्धांनी ज्या भाषेमध्ये उपदेश दिला, जी भाषा बिहारमध्ये बोलली जायची, त्या भाषेचं नाव आहे पाली. पाली हे भाषेचं नाव आहे, आपलं गणपतीचं पाली नाही. तर त्या पालीमध्ये शब्द आहे पाणी. तर आपण जो पाणी शब्द वापरतो तो त्या पाली भाषेच्या प्रभावातून आलेला पाणी हा शब्द आहे, हो की नाही? आणखी आपल्याकडे एक नेहमीची गंमत आहे, आपण काय म्हणतो, बाई यो आहे ना, यो यो मला मारतो नाही का. माझ्या वर्गामध्ये आम्ही असं ऐकायचो, तो तिकडे गेलता ना, तिकडे त्यानं ते असं केलं. आता खरं तर मी पण असं माझ्या घरात इतकं ह्यो वगैरे म्हणत नाहीत, मी थोडा हा वगैरे म्हणणाऱ्या घरातनं आलेला आहे, त्यामुळे माझ्या घरात ह्यो वगैरे नसलं तरी माझ्या सवयीची भाषा जी ह्यो आणि त्योचीच आहे. तर आता मला अगदी मी संस्कृत शिकायला गेल्यावर मी त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट होईपर्यंत मला हे ह्यो वगैरे खूप असं अशुद्ध वाटत. अरे ह्यो बोलतोय, हा ह्यो काय, हाय हा, त्यो काय, तो असं आहे. पण ते ह्यो आणि त्यो जे आहे ना, ते खरं प्रमाण आहे, ते खरं मराठी आहे, ते खरी भाषा आहे. का माहितीये? कोणाला माहिती आहे आपल्या भाषेत, आपल्या भारतातले सर्वात जुने ग्रंथ कोणते आहेत? सर्वात जुने ग्रंथ कोणते कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती? इतिहास कोणाला आवडतो? इतिहास इथे आवडतो ना? 2-3 हात वर आले, मला बरं वाटलं जरा. सर्व आता एवढा मागचा आवाज मला येणार नाही, पण मीच सांगतो आता, सर्वात जुने ग्रंथ आपल्याकडे जे आहेत त्यांना म्हणतात वेद, हो की नाही? तुम्ही इतिहासामध्ये शिकले असाल, 4 वेद आहेत आपल्याकडे, हो की नाही? त्या 4 वेदामध्ये पहिला वेद कोणता आहे? कोणाला माहितीये? ऋग्वेद, बरोबर. तर त्या ऋग्वेदामध्ये ना आपण असं म्हणतो ना, त्याला बोलवा, हो की नाही? तर त्याला बोलवा यासाठी ऋग्वेद, आपण संस्कृत इथे आहे, संस्कृत आहे नाही ना, आहे ना, आहे. तर तद शब्दाचं द्वितीय एकवचन काय, कोणी सांगेल? संस्कृत असलेला विद्यार्थी. तद शब्दाचं 6 तौ ते प्रथमा, तम तौ तान द्वितीया, तम, हो की नाही? ज्यांना माहिती आहे संस्कृत त्यांना, किंवा बाईंना माहिती असेल, तर तम म्हणजे काय? त्याला. त्याला बोलवतो, त्याला सांगतो, हो की नाही? आता हे जे तम आहे संस्कृतातलं, ते संस्कृतातलं आहे, पण वेदांची जी भाषा आहे ती त्यांच्याहून जुनी, म्हणजे 4,500 वर्ष जुनी भाषा आहे. त्या भाषेमध्ये काय म्हटलं माहितीये? तम म्हणत नाही, त्या भाषेमध्ये म्हणतात त्यम. म्हणजे आपण जे बोलतो ना, त्यो तिकडे गेला, ह्यो इकडे आला, ही ह्यो आणि त्योची भाषा जी आहे ती खरी वेदांची भाषा आहे. आणि वेद जे आहेत ना, त्यांना आपण काय म्हणतो? हे देवाचा संदेश आहे. मग ही जी आपली भाषा आहे, ही जी आपल्या स्थानिक भागातली भाषा आहे, ती अशी अशुद्ध कशी असेल, हो की नाही? मला काय म्हणायचं इथे, की आता इथे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी सगळी मुलं आहेत, त्यांना इतके पुरस्कार मिळाले, बरीचशी मंडळी स्थानिक, म्हणजे इथलीच सगळी मंडळी आहेत, त्यांच्या घरामध्ये, आपण घरामध्ये असं म्हणत नाही ना की बाबा आपण स्थानापन्न व्हा, असं कोण म्हणतं घरात?
पिताश्री आपण स्थानापन्न व्हा असं म्हणतो कोणी? नाही म्हणत ना. बाबा जरा बसा ना असं म्हणतो की नाही? मी पण माझ्या बाबांना बस ऐकावं जरा असं म्हणतो की नाही आपण? आपण असं पुस्तकातलं जे असतं ते वापरतो का मराठी? नाही वापरत. त्यामुळे भाषा कोणती असते? संस्कृतमध्ये भाषेची व्याख्या केली आहे, यया भाषते सा भाषा. जी आपण बोलतो ती भाषा असते, हो की नाही? पुस्तकामधली भाषा भाषा नाही असं म्हणत नाही. ती आपल्या सोयीसाठी सगळ्यांना समजावी म्हणून बनवलेली भाषा आहे पुस्तकाची. पण आपण घरी कसं म्हणतो? आई बस गा जरा, बाबा बसावं जरा, पाणी प्या ना जरा, हो की नाही? जलप्राशन करा असं आपण कोणी म्हणत नाही, नाही का? तर आपली जी नेहमीची भाषा असते तीच आपली भाषा असते खरी तर. म्हणजे महाराष्ट्राची जी मराठी आहे ती अशी भाषा आहे, मोकळी ढाकळी, हो की नाही? आपण सगळे मोकळे ढाकळे लोक आहोत. आपण ए दे ना बाबा. एक 12व्या शतकामधला एक उद्योतन सुरी नावाचा एक मोठा प्राकृत कवी आहे, म्हणजे एक कवी आहे. तो तेव्हाच्या मराठीमध्ये लिहायचा. तर तो काय म्हणतो माहितीये? मराठी लोक कसे असतात माहितीये? आडदांड, भांडकुदळ आणि एकदम मोकळे ढाकळे. गड मढ सामलंगे उल्लविरे. आणि मग ते काय म्हणतात? त्यांचं वैशिष्ट्य काय? दिणल्ले गहिल्ले. ए मी तुला हे दिलंय ना, ए तुम्हाला हे दिलेस ना, माझं मला परत देचल असं म्हणणारे जे असतात ना ते मराठी लोक असतात. तथ्थ मरहट्टे असं तो म्हणतो. म्हणजे आपण कसे होत मुळात? आपण मोकळे ढाकळे, आडदांड आणि मोकळे. आपल्याला माहिती आहे ना, घोंगडी पाठीवर टाकायची, मीठ भाकर खायची, घोड्यावर बसायचं आणि सुसाट शिवाजी महाराजांच्या मागे पळ सुटायचं, असे आपले मावळे होते सगळे. वृत्ती आहे. त्यामुळे आपण असं पुस्तकी जे काही मराठी असतं ना, तात जनक असं काही आपण म्हणत नाही. पिताश्री आपण बसा, बाबा बसा, तात्या बसा, अण्णा बसा, हे आपलं मराठी आहे. सांगायचं तात्पर्य काय? आपण ज्या छोट्या गावांमधनं येतो, आपण ज्या छोट्या छोट्या शाळांमध्ये शिकतो, ती आपली जी भाषा आहे, ती आपली जी संस्कृती आहे, ते आपलं मूळ असतं. आणि ते आपल्याला काय देतं? तर ते आपल्याला आपली ओळख देतं. त्यामुळे इथे सगळ्या मंडळींनी, ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला नाहीये, अशा सगळ्यांनी आपल्याला हवी तशी मराठी बोलायची. कोणीही भाषेचं ओझं घ्यायचं नाही. आपल्या रंगाचं, वर्णाचं, नावाचं, आपल्या गावाचं, आपल्या भाषेचं कुठल्याही प्रकारचं त्याला कमी लेखायचं काही कारण नाही. कारण आपण अशा सुंदर नेताजी पालकरांचं गाव आहे, नाही का? हे सगळ्यांना माहिती आहे. सरनोबत नेताजी पालकर शिवाजी महाराजांचे सरनोबत होते. त्यांनी किती पराक्रम केलाय. मग छोट्या गावातली माणसं छोटी कशी असतील, नाही का? हेच पाणी ते प्यायले असतील ना, याच मातीमध्ये खेळले असतील. आपण सगळ्यांमध्ये काहीतरी क्षमता आहे, हो की नाही? तर त्या क्षमतेला आपण लक्षात घेऊन आपली भाषा, आपले कपडे या सगळ्यांविषयी योग्य अभिमान बाळगायचा असतो. अजिबात स्वतःला गावात नाव आले म्हणून कमी लेखायचं नाही. आपल्या भाषेला अजिबात कोणी लपवायचं नाही आणि खोटी खोटी प्रमाण भाषा बोलायची नाही. हे मुख्य आजच्या वक्तृत्व स्पर्धेचं मुख्य प्रयोजन असायला हवं असं मला वाटतं. आता झालं हे मुलांसाठी. आता एक महत्त्वाचा मुद्दा मला थोडा गंभीर मांडायचा आहे. तो म्हणजे मगाशी मी नेताजींचं नाव घेतलं आणि त्या सगळ्या 17व्या शतकातल्या सगळ्या, खरं प्रशांतता इथे आहे त्यामुळे त्या इतिहासावर मी माझ्यापेक्षा तो उत्तम सांगेल. पण एक 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगायच्या होत्या. आपण सगळे सर्व जाती धर्मांचे लोक होते. हिंदू सगळे 12 काय बलुतेदार, 18 पगड जाती आणि सगळे धर्म, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन काय जे काही असतील ते. आपण सगळे कोण होतो? मराठी होत ना. सगळ्या जातीचे, सगळ्या धर्मांचे लोक मराठी होत. म्हणून तेव्हा समर्थ रामदास नावाचे संत जे होते ते काय म्हणाले होते? मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तर आपल्या मगाशी मी जे सांगितलं आपली भाषा कोणती आहे, तर ही अशी रोकडी मोकळी ढाकळी मराठी आहे. आणि तसंच आपलं राहणं आहे, आपलं खाणं आहे. तिखट खावं, मसालेदार खावं, झणझणीत खावं, हो की नाही? वडापाव खावा. आता आपण तेव्हा वडापाव खात नव्हते, पण आता आपण हल्ली पण पिझ्झा पण आपल्या पद्धतीने खातो की नाही? वडापाव, पिझ्झा वगैरे वगैरे. वडापाव बर्गर असतो आजकाल. तर आपण आजच्या पद्धतीने सुद्धा आपण जे काही खातो पितो त्याच्यामध्ये आपण आजच्या कसं असतं, प्रत्येक काळामध्ये आपण त्या पद्धतीचं आपलं कपडे असतात. समजा असं झालं की समजा आपण कल्पना केली की भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी जीन्स घातली. ते कोणत्या तरी सिनेमामध्ये अक्षय कुमारने रोल केलाय ना, श्रीकृष्ण जीन्स घालून असा किल्ली फिरवत येतो. सुदर्शन चक्रासारखी किल्ली आहे. किंवा आपण असं कल्पना केली की प्रभू श्रीराम आलेत आणि त्यांनी काहीतरी बाईकवर आहेत, असं आपण कल्पना केली आहे का कधी? नाही की नाही? किंवा आता मी गंमत सांगतोय, प्रभू श्रीराम वनवासामध्ये होते. वनवासामध्ये ते दाढी करायचे का बरं? रेझर होतं का तेव्हा? नव्हतं. त्यांची प्रतिमा अशी, खरं ते कसे असतील? दाढी वाढली असेल, जटा असेल. आपण कोणाला रामरक्षा पाठ असेल तर माहिती असेल त्यांना की ते जटा बांधलेले होते, त्यांची दाढी होती, आणि हातावर धनुष्याच्या दोराचे घट्टे होते. तर असे ते काही छान चिकणे चुपडे वगैरे आपण जे टीव्ही मध्ये बघतो तसे राम नव्हते कधी, किंवा कृष्ण असा नव्हता, नाही का? शिवाजी महाराज असे होते का? छान इस्त्री केलेले कपडे,
तसं नव्हतं. ते त्यांच्या काळामध्ये त्यांच्यासारखे कपडे घालायचे, त्यांच्यासारखी दाढी वाढवायचे. तसं आपण आपल्या काळामध्ये आहोत तसे कपडे घालतो, खातो, पितो. तर आजचा हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. समर्थ रामदास काय म्हणतात? मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तर हा आपण सगळ्या आपल्या जाती धर्मांचा, आपल्या सगळ्या जे जे मराठी बोलतात, जे जे इथल्या मातीमध्ये राहतात, इथलं खातात, आपल्या सगळ्यांचा हा महाराष्ट्र धर्म आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मगाच्या गाण्यात होतं तसं अनेक धर्म, अनेक गीतं, असं काहीतरी होतं ना. त्या सगळ्यामध्ये त्याचं सार काय येतं? आपण सगळे एक आहोत. पण हे जे एक आहोत, त्या एक असण्यामध्ये पण आपली जी वैशिष्ट्ये ती जपत राहायची असतात. आपण मगाशी म्हणलं तसं आता इथल्या मुलांची भाषा वेगळी असेल, साताराकडच्या मुलांची भाषा वेगळी असेल, हां, आणि असं सगळं कलेक्टिव्ह सगळं एकत्रित केलं की एक महाराष्ट्र होतो, मग मराठी माणूस होतो. पण या मराठी माणसाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर मुख्य गोष्ट काय दिसते की आपल्याला बोलायची सवय असते. मराठी माणूस बडबडा असतो की नाही. म्हणून तर कदाचित मला वाटतं मराठी ही एकमेव भाषा असेल जिथे वक्तृत्व स्पर्धेला इतका मान असेल. त्यामुळे इतर कोणत्या भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धा अशी फारशी होत नाही. मी भारतात खूप फिरलोय, जगभरात पाहिलंय, देशाबाहेर तर वक्तृत्व स्पर्धा वगैरे प्रकार फारसा नसतोच. फक्त महाराष्ट्र कदाचित हा असा प्रांत आहे जिथे वक्तृत्वाला इतकं महत्व आहे. याचं कारण माहितीये काय? याचं कारण असं की महाराष्ट्र मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, असं अनेकांनी म्हटलेलं आहे. अनेक मोठ्या कारण आपल्याला माहिती आहे की एकेकाळी मराठ्यांनी दिल्लीवर राज्य केलंय. महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांनी दिल्लीवर राज्य केलंय, कसलाही न्यूनगंड न बाळगता. याचं कारण काय की म्हणजे एक तुम्हाला गंमत सांगतो. माहिती आहे सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या शेवटी दक्षिणेला गेले होते. जिंजीचा किल्ला त्यांनी जिंकलेला होता नाही का. दक्षिणेत त्यांचं राज्य होतं. तर तिथे काही मराठी आहेत. तिथल्या मराठी लोकांची भाषा कशी आहे? तर ते आम्ही आता तमिळ मराठी बोलतो बघा, आणि आमच्या मराठीमध्ये आम्ही आता काय करतो बघा, ते कन्नड तमिळ पद्धतीचं मराठी असतात. आपल्याला वाटतं काय विचित्र पद्धतीने ते बोलतायत, पण त्यांची मराठी जी ती कन्नड पद्धतीची आहे. त्याला ते तंजावर नावाचं गाव आहे, तिथे तंजावूर मराठी म्हणतात. आणि मग त्यांच्या मराठीमध्ये एक आमचे कुठले तरी माझ्या बाबांच्या घराण्यातले कोणते नातेवाईक आहेत. तर ते मला एकदा असे पुण्यामध्ये भेटले. ते तिकडचे तंजावूरला राहणारे आमचे नातेवाईक आहेत, 200-300 वर्षापासून राहतात. तर ते मला म्हणाले, तुम्ही पुण्याकडचे लोक बघा फार मुसलमानी मराठी बोलता बघा. तर मी म्हटलं, पुण्यातले लोक मुसलमानी मराठी बोलतात ते फार भयंकर विधान आहे, कारण पुण्याचा जाज्वल्य अभिमान तो सगळा मोडून पडेल इथे. मग ते म्हणले की अहो त्याचं कारण काय आहे, तुम्ही खूप पाणी पिता, पण आम्ही तंजावर मधले लोक बख्खल पाणी पितो. आता हा जो बख्खल शब्द आहे हा मराठमोळा असलेला शब्द आहे, आणि आपण काय म्हणतो खूप पाणी पितो. तर हा खूप जो शब्द आहे हा पर्शियन फारसी भाषा जी आहे त्या फारसी भाषेतनं आलाय. तर भाषा जी बनत असते ती वेगळ्या वेगळ्या प्रभावातनं बनत असते. या भाषेतला शब्द त्या भाषेमध्ये येतो, त्या भाषेतला शब्द या भाषेमध्ये येतो. अशा सगळ्या पद्धतीने ती एक भाषा बनते. आता फक्त भाषा बनते का? तर नाही, समाज पण असा बनत असतो. एक सुंदर एका उर्दू कवीचं वाक्य आहे, काफिले आते गए हिंदोस्ता बनता गया. म्हणजे आपल्याला इतिहास ज्यांना आवडतो त्यांना माहिती असेल, आपल्याकडे शक आले, पहलव आले नाही का, कुशाण आले, सगळी मंडळी इथे आली. नंतरच्या काळामध्ये मुस्लिम सुलतान आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. या सगळ्यामधनं आता बघा आपण आरशासमोर उभं राहिलो सगळे कोणताही तुमच्यापैकी कोणताही मुलगा किंवा मुलगी आरशासमोर उभं राहा घरी गेल्यावर, आणि मग स्वतःला बघा आपल्यामध्ये काय काय प्रमाण भारतीय दिसतं. आपल्या केस दिसतात, काळे असतात युजली, किंवा थोडेफार ब्राऊन करड्या रंगाचे असतात. आपल्या त्वचेचा रंग असतो तो असा फार तर फेंट ब्राऊन असतो माझ्यासारखा. हा काही गोरा रंग नाहीये. आपल्याकडचे जे गोरे असतात ते गोरे नसतात, ते फेंट ब्राऊन असतात. युरोपमध्ये गेलं की ते आपल्याला आपली जागा दाखवतात की तुम्ही व्हाईट नाही आहात, तुम्ही गोरे, तुम्ही ब्राऊन आहात. त्यामुळे आपल्या गोऱ्यांचा अभिमान तिकडे मावळतो सगळा. मग आपल्याकडे थोडे तपकिरी रंगाचे लोक असतात, मग कृष्णवर्णीय लोक असतात, किंवा थोडेसे डार्क ब्राऊन लोक असतात. असे सगळे आपण भारतीय आहोत. तर आता आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाचं मूळ कुठे करण्यापेक्षा आपल्याला एक कळतंय की आपण सगळे मगाच्या गाण्यात सांगितलं तसं एका पद्धतीची मुलं आहोत. आणि त्यातही आपल्याला एक महत्त्वाचा फायदा काय आहे की आपण छोट्या गावातनं आलोय. मला माहिती, मी छोट्या गावातनं जेव्हा मोठ्या गावामध्ये गेलो तेव्हा त्या मोठ्या गावामध्ये गेल्यावर मला कळलं की अरे, मोठ्या गावातली मुलं आहेत ना, त्यांना काही माहितीच नाहीये. त्यांना डोंगरावर कसं चढायचं माहित नाही, त्यांना चिंच कशी पाडायची माहित नाही, त्यांना आंबे कसे खायचे माहित नाही, त्यांना काहीच माहित नाही. त्यांना पुस्तकी मराठी सोडल्यास त्यांना बाकी काहीच माहित नाही, असं असतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं, आपण जो टगेपणा करतो ना, मागे जो मुलगा टगेपणा करतोय ना, तसा टगेपणा जो आहे, तर सगळा टगेपणा करत आपण मोठे होतो. त्यामुळे आपण मस्ती पण करतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय येतं, सभाधीटपणा येतो.
ओके एक साहस करण्याची वृत्ती येते. याचा फायदा आपण कसा करून घेणार स्वतःला आणि आपल्याला नेमकं काय करायचंय. आजकाल सगळ्यांना परदेशामध्ये जायचं असतं ना. मला बाबा म्हणाले की तू इथल्या विद्यार्थ्यांशी बोलताना सांग की परदेशामध्ये काय शिकायचं कसं करायचं. तर खरं परदेशामध्ये शिकायलाच जावं असं काही नियम नाहीये. म्हणजे इथे अनेक जण उड्या मारत असतील ना, इथे अनेक झाडावर चढत असतील. तर असे अनेक ॲथलीट, एक शीतल महाजन नावाची माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे. ती जळगाव जवळच्या चोपडा नावाच्या तालुक्यातल्या छोट्याशा गावातली मुलगी आहे आणि ती लहानपणापासून वांड होती भयंकर. आणि ती पुण्यामध्ये आली आणि मग तिने चक्क हेलिकॉप्टरमधनं उडी मारायचे प्रयोग सुरू केले आणि तिला गेल्या वर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलाय. कारण तिने उत्तर ध्रुव, कुठे माहिती ना उत्तर ध्रुव, पृथ्वीच्या सर्वात उत्तरेला जिथे बर्फ आहे त्या तिथे उत्तर ध्रुवावर बर्फाळ प्रदेशात -67 तापमान असताना तिने त्या विमानामधनं उडी मारली. आता आपण किती उड्या मारतो बघा. उडी मारायची तर अशी उडी मारायची, म्हणजे अशी अशी काहीतरी झाडाबिडावरनं उडी नाही मारायची, अशी विमानातनं उडी मारायची, म्हणजे मग पद्मश्री मिळते. हो की नाही. मग परदेशात जाता येतं आपल्याला. हां, तर उड्या मारताना नाही परदेशात जाता येतं. खरं शिकायला जायला पाहिजे असं काही नियम थोडी आहे परदेशामध्ये. आता काही काही लोक असतात ते तर म्हणजे काय क्रिकेट खेळतो आपण सगळे ना. आपला खरा धर्म जो आहे तो क्रिकेट आहे भारतीयांचा. तर तो जो क्रिकेट खेळणारे लोक आहेत आपण बघतो, ही सगळी क्रिकेटर लोकांची चरित्र पाहिली तर कोणी खिडकी फोडली आहे, कोणी कोणाच्या डोक्यावर बॉल मारलाय, कोणी कोणाला बॅटनी मारामारी केली आहे, स्टंप मारलाय वगैरे, अशी सगळी पोरं असतात ही. पण मग ती क्रिकेट खेळल्यावर त्यांना प्रचंड पैसे मिळतात. हो की नाही. आणि शिवाय परदेशात फिरायला मिळतं. तर क्रिकेट खेळणाऱ्या माणसांनाही परदेशात जाता येतं. शिकायचं असेल तर ज्यांना भाषा आवडते त्यांनी आपल्याकडे साधारणतः आपण जी मराठी माणसं असतो आपल्याला मराठी येते, हिंदी ॲडिशनली येतच असते, सिनेमे बघतो आपण सगळे, त्यामुळे हिंदी येते. तर बहुभाषिक होणे, भरपूर भाषा येणे हा एक आपला ॲडिशनल फायदा असतो. ज्यांना भरपूर भाषा शिकायची आवड असते त्यांना परदेशात जाता येतं. ज्यांना भरपूर बडबड करता येते त्यांनाही परदेशात जाता येतं. कसं माहिती आहे, नेता होता येतं नाही का. वेगळ्या पक्षांचा नेता होता येतं. तर ज्यांना नेता व्हायचं त्यांना तर परदेशात भरपूर जाता येतं. परदेशात जाता येतं, देशाविदेशात जाता येतं, त्याचे पैसे मिळतात. या पक्षासाठी गेलो, त्या पक्षासाठी गेलो, असं बरंच काही काही करता येतं आपल्याला. त्यामुळे ज्यांना कोणाला परदेशात जायचंय त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वेगळी वेगळी मार्ग उपलब्ध आहेत. आता आपण कशाला जायचं परदेशामध्ये हे सगळ्यांनी ठरवायला हवं खरं तर. आणि मग ते ठरवलं की तुम्ही माझ्याकडे या, माझा पत्ता चाचांकडे आहे, मी तुम्हाला कसं जायचं सांगून सगळ्यांना. हां, तर मला मुख्य सांगायचं काय की आपण सगळे इथे सगळी मुलं कंटाळी आहेत. मी फार वेळ बोलत नाही, मागे हे चालली आहे, चुळबुळ चालली आहे. तर मला काय वाटतं की सगळ्यांनी मागे जी मस्ती करणारी मुलं असतात किंवा पुढेही पुढे कोणतरी चिमटा काढतोय तो हळू स्वतःला, ते मी बघतोय. तर हे सगळं जे काही चाललंय ना हे सगळं असंच करत राहा, असंच करायचं असतं अधनंमधनं. म्हणजे सारखं करायचं नाही, म्हणजे मग फटके मिळत नाहीत, पण हळूच करायचं असतं. हे मी करायचं तसं. तर आपण सगळ्यांनी असं करायचं, मस्ती करायची, पण मस्ती करता करता अभ्यासही करायचा किंवा आपल्याला जे आवडतंय ते पण करायचं. म्हणजे मग तुम्हाला हवं ते करता येतं. मग आपली कशी पण भाषा असो, आपले कपडे कसेही असोत, आपण काहीही कसेही काय म्हणूयात, इंग्लिश आपण कसंही बोललो. म्हणजे एक मला आठवतंय की तुम्हाला सगळ्यांना युवराज सिंग आवडतो का किंवा महेंद्रसिंग धोनी आवडतो का, रोहित शर्मा आवडतो का. अरे वा, काय आवाज आला एकदम. आता हा रोहित शर्माचा तुम्ही कोणता इंटरव्ह्यू आहे का. एक इंटरव्ह्यू मध्ये रोहित शर्माला विचारलंय की अरे तुला इंग्लिश बोलता यायचं का रे. ऍक्च्युली ना मला काही इंग्लिश यायचंच नाही. कारण काय व्हायचं, आम्ही जेव्हा मॅचला जायचो ना, मॅच कुठे सुरुवातीला ते जेव्हा 10वी-12वीत असतात तेव्हापासून मॅच खेळायला लागलेले होते ही माणसं. आणि मग त्यांना कुठे जायचं, दिल्लीला जावं लागायचं मॅच खेळायला. आणि 19 वर्षाखालची टीम असायची तेव्हा तर एकदा तो आफ्रिकेत गेला होता आणि आफ्रिकेत गेल्यावर त्याने सेंचुरी मारली. आणि मग त्याला सांगितलं की आता तुला पुरस्कार मिळणार आहे. पुरस्कार मिळायच्या वेळी तो पुरस्कार घ्यायला गेलाच नाही, त्याला इंग्लिश कुठं बोलता येते. तो बसला आपण बसच्या सीट खाली, तो आणि हरभजन सिंग, अशी ती गोष्ट आहे. तर इंग्रजी काय ठीकठाक गोष्टी आहेत, त्या आपल्याला एनिवे येतातच नाही का. मराठी येते तशी हिंदी पण येते, मग इंग्रजी पण येतेच आपल्याला. त्यामुळे मुख्य काय हवं आपल्याला, तर आपण जसे आहोत तसे बिनधास्त राहायचं आणि आपलं काम करायचं. हा मुख्य आपलं 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 सगळ्यांचं हे कर्तव्य काय असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना मोठं व्हायचंय ना, सगळ्यांना घर चालवायचंय, कोणाकोणाला परदेशात जायचंय, कोणाला काय इकॉनॉमिस्ट व्हायचंय नाही का, जे जे काय व्हायचंय तुम्हाला, तर बिनधास्त राहायचं. आपली भाषा बिनधास्त बोलायची. आपलं जे काही राहणं आहे, आपलं जे खाणं आहे त्याबद्दल कुठेही लाज बाळगायची नाही आणि बिनधास्त राहायचं आणि मजा करायची आणि अभ्यास करायचा जमेल तेवढा किंवा जमल्यास. हां, तर असं काही ते कंपल्शन असतं असं नाही. पण मला सगळ्यांना सांगायचं काय की सगळ्यांनी मस्त राहा, चुस्त राहा, भरपूर खेळा, भरपूर बडबड करा, हवं तशी बडबड करा. फक्त घाणेरडे शब्द वापरायचे नाही, अभरतभर खायचं नाही, पण आपलं जे नेहमीचं असतं अन्न ते खायचं, चांगले कपडे घालायचे, स्वच्छ कपडे घालायचे आणि नीट राहायचं आणि कॉन्फिडंट राहायचं. हो की नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. कोणी मस्ती न केल्याबद्दल, कोणी बडबड न केल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.
कविता मगाशी राहिली. कविता राहिली. कवितेचा उल्लेख झाला होता, तर ती कविता मी मुद्दाम ऐकवतो, एकच मिनिट. थोडं जरा शोधतो, एक मिनिट. ही कविता थोडं मोठ्यांसाठीच आहे, आता लहान मुलांना किती कळेल मला माहिती नाही. बा सी मर्ढेकर नावाचे आपल्या मराठीमधले खूप मोठे कवी होते, त्यांना मराठी नवकवितेचा जनक म्हणतात. एक असा आपल्याकडे अशी एक वेळ आली की पेशवाई साधारणतः 1818 मध्ये संपली. आपल्याकडची पेशवाईचा अस्त झाला. मराठा जे राज्य होतं मराठी लोकांचं ते संपलं आणि इंग्रजी राज्य आपल्याकडे, इंग्लिश राज्य आलं. आणि मग काय झालं की पेशवाईपर्यंत आपल्याकडे भारतीय पद्धतीचं राहणं, आपल्यासारखे नऊवारी साडी नेसणं, धोतर नेसणं, पगडी घालणं वगैरे प्रकार होते. पण इंग्रजशाही जेव्हा आली, विशेषतः इंग्रजांनी जेव्हा एक काय होतं, महाराष्ट्र हा भारतातला सर्वात मुख्य प्रदेश आहे आणि मराठा हा जो काही मराठी बोलणारा हा जो समूह आहे, मराठा आपण म्हणतो त्यांना, जातवाचक समूह नाही, हा मराठा भाषक समूह जो आहे, हा जो समूह आहे, भारताची तर घडण बंगाल आणि महाराष्ट्र या दोन प्रांतांनीच केली असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. बंगालमधल्या विचारकांनी आणि महाराष्ट्रातल्या विचारकांनी, इतिहासकारांनी, वेगळ्या वेगळ्या कवींनी, साहित्यिकांनी, नाटककारांनी. तर मुंबई नावाचं एक प्रकरण उदयाला आलं पेशवाईच्या अस्तानंतर. आणि मग तिथे पारसी, गुजराती, मारवाडी, सिंधी वगैरे मंडळी आली. त्यांनी गिरण्या मोठ्या मोठ्या सुरू केल्या. त्या गिरण्यांमध्ये कामगार लागायला लागले. मग गुजरातमधनं, बंगालमधनं आणि आपल्या सातारा, सांगली, कराड, कोकणातल्या राजापूर, रत्नागिरी या भागातनं मराठी माणसं सुद्धा तिथे कामाला यायला लागली. आणि मग कामाला यायला लागल्यावर काय झालं की बरीचशी मराठी मंडळी ही कामगार होती, छोट्या घरामध्ये राहायची बिचारी. ते काही श्रीमंत नव्हती. मुळातच एक प्रकारे पेशवाईच्या असतानंतर आपण पराभूत जात आहोत असा एक न्यूनगंड उगाचच मराठी माणसांच्या मनामध्ये होता. तर या सगळ्यामध्ये मराठी मन थोडंसं कुठेतरी एक प्रकारे असं कोमेजून गेलेलं होतं. आपला आत्मविश्वास आपण कुठेतरी हरवून बसलेलो होतो. आणि त्या काळामध्ये किरकोळ अशा थोडेफार पैसे, थोडेफार पगार वगैरे असं घेऊन हा मराठी समाज वाढायला लागला होता. गिरणीचे भोंगे व्हायचे. त्या भोंग्यांचा आवाज आला की डबे घेऊन धावत जायचं. मग आपला शेठ मालक सांगेल तसं काम करायचं कमी पगारावर. असं ते मराठी माणसाचं शोषण चाललेलं होतं. तर त्या धर्तीवर एक मुंबईतला मराठी समाज जो होता, त्या मराठी समाजावर मर्ढेकरांनी कविता केली होती. मी मूळ कविता आधी ऐकवतो म्हणजे त्याचा अन्वय लागणं सोपं होईल. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. खुरट्या बुंध्या वरती चढुनी, अजून बकरी पाला खाते. ही छोटीशी बकरी आहे. आपण जी साधी माणसं असतो साध्या घरातली, बकरीसारखं असं जमेल तेवढं वर मान करून मिळेल तेवढं हिरवी पानं तोंडात घालायची, नाही का. तर खुरट्या बुंध्या बरं, ते पानं कशी असतात, खुरट्या रोपांची असतात. आपण काही वड्याची पानं खायला जात नाही. छोटंसं रोपटं असतं, त्याचं मिळेल ती 2-4 पानं तोंडात खायची, असं आपलं वृत्ती असते मराठी माणसाची. खुरट्या बुंध्या वरती चढुनी, अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग आणि नागडे समोर पोर, अजून घिरट्या घेत मोजते. या दोहोंतील अंतर ढोर. भूकंपाचा इकडे धक्का, चहूकडे अन युद्ध नगारे. चहूकडे अन एकच गिल्ला, जुन्या शवावर नवे निखारे. कार्तिकातले गव्हाळ ऊन. आपल्या सगळ्यांना कवितेची आवड असते. हंस उडतायत, नाही का, मधाच्या नद्या वाहत आहेत. पण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये भयंकर अडचणी अडीअडचणी असतात. आपण त्यातनं मार्ग काढत काढत संध्याकाळी नाटकाला जायचं, थोडं हसायचं, कविता ऐकायची, हा 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 हो हो करायचं आणि झोपायचं, नाही का. तर ते कार्तिकातले गव्हाळ ऊन, जरी मनाची अशा रीतीने, फाडून बघते ढिली कातळी, जखम आतली जुन्या भीतीने. तरीही येतो वास फुलांना, नाही का. इतकं सगळं आपण कसं तरी आपलं आयुष्य जगतो, थोडासा आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, पण तरीही येतो वास फुलांना, एक आपला आशावाद असतो. तरीही येतो वास फुलांना, तरीही माती लाल चमकते. खुरट्या बुंध्यावरती चढुनी, तरीही बकरी पाला खाते. आपलं मध्यमवर्गीय आयुष्य सुरू असतं. अस्मानावर भगवा रंग आणि नागडे समोर पोर, अजून गिरट्या घेत मोजते. या दोहोंतील अंतर ढोर. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. आता हा जो ही जी मी कविता पुढची केलेली होती, ही मर्ढेकरांची कविता झाली. आपण गेले 2-3 वर्ष पाहतोय थोडी राजकीय कविता आहे. त्या राजकीय पक्षांच्या
सहानुभूती असलेल्या मंडळींनी माफ करावं. त्यात कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची मला कधीच गरज वाटत नाही, तशी मी घेतही नाही. पण एक त्या काळावर भाष्य म्हणून उत्स्फूर्त माझ्याकडून आलेली कविता होती. मी मुंबईत राहायचो तेव्हा, खरं तर ठाण्यात किंवा सुरुवातीला मी ठाण्यात राहायचो, मग लग्न झाल्यावर मी कुर्ल्यामध्ये राहायचो. रोज डास चावायचे, घाम यायचा, घामट ट्रेनमधनं मी अंग चिकट होऊन यायचो. हात माशी कुठेतरी असायची चिकटलेली. ठाण्यामध्ये आल्यावर तर त्या भुसभुशीत जमिनीमध्ये चिचुंदरी वर यायची बिल्डिंगच्या खालून वगैरे, असं काही काही भयंकर दिसायचं. तर हे काय आपल्याकडे चिचुंद्र्या बिचुंद्र्या इतके फार नसतात, पण त्यामुळे मला ते थोडंसं भयंकर वाटायचं. आणि या सगळ्याचं रूपक मला बऱ्याचदा मला आठवतो, एल्फिन्स्टन पूल जेव्हा पडला तेव्हा मला असं आठवलं की त्या गर्दीमुळे तो पूल पडला. आणि ती गर्दी बघितल्यावर मला आठवतं नेहमी त्या ज्या कोंबड्यांच्या गाड्या असतात, त्या गाड्यांमध्ये ज्या कोंबड्या असतात त्या कधी मरतील त्यांना माहिती नसतं, पण त्या अशा दाटून वाटून अशा त्यांना कोंबलेल्या असतात मध्ये. तशी ती माणसं मला लोकलमध्ये वाटतात. तर ते महानगरीय संवेदना, त्याला बासी मर्ढेकर म्हणतात. तर ती कविता अशी होती, अजून येतो डास डसाया. आपण सगळे आता विकासाच्या गप्पा मारतो, आपण महासत्ता होणार आहोत लवकर, विश्वगुरू होणार आहोत आपण. 47 साली आपण नेहरूंपासून ते आजपर्यंत आपण सगळ्या मोठ्या गप्पा मारतोय, पण सामान्य माणसांना संडासामध्ये पाणी तेव्हापासून नव्हतं, ते आत्तापर्यंत नाही आहे. तर आपण सगळ्याच राजकीय पक्षाला दोष देण्यापेक्षा आपण सगळ्या समाजालाच हा दोष द्यायला हवा खरं तर, कारण आपण सगळे असे होत म्हणून आपले नेते पण असेल. तर अजून येतो डास डसाया, अजून माशी हाती चिकटते, स्मार्ट सिटीच्या दमट हवेतील अजून चिचुंदरी फरशा खाते. अस्मानी नव भगवा रंग, अस्मानी हा नवीन भगवा रंग आलाय नाही का, राजकीय भगवा. अस्मानी नव भगवा रंग आणि रागवे समोर पोर. पूर्वीचं पोर नागवं होतं मर्ढेकरांच्या काळातलं, आजकाल रागवणार आहे रागवं. अस्मानी नव भगवा रंग आणि रागवे समोर पोर, रॅकेट दांडूक फिरवित जाऊ, मध्ययुगा आधुनिक रंग. आपण आपली वृत्ती साधारणतः आपण अजून 500-700 वर्ष जुन्याच काळात असतो, पण आपण ते आधुनिकतेच्या पोशाखात सगळं ते मध्ययुग आणत असतो. तर अजून येतो डास डसाया, अजून माशी हाती चिकटते, स्मार्ट सिटीच्या दमट हवेतील अजून चिचुंदरी फरशा खाते. अस्मानी नव भगवा रंग आणि रागवे समोर पोर, रॅकेट दांडूक फिरवित जाऊ, मध्ययुगा आधुनिक रंग. खोक्यांच्या या तिकडे थप्प्या, खोक्यांच्या या तिकडे थप्प्या, चहूकडे आणि विकास राडे, चहूकडे समृद्धी रस्ते, जुन्या गटाचे नवे आखाडे. जयंती आणि पुण्यतिथीला देव पाहतो आपली फत्ते, हिरमुसतो पण हताश होऊन अथर्व शीर्षी अशिष्यी पत्ते. चढेल मानी मुजोर नेते, पुन्हा येऊनी चिरका नखरा, घरी बसवलेल्यांच्या देखील ट्विटरवरी अस्मानी टकरा. शिजत्या BMCतून कोणी स्वर्ग मोजतो स्क्वेअर फुटी. BMCची इलेक्शन आता पुन्हा सुरू झालंय. शिजत्या BMCतून कोणी स्वर्ग मोजतो स्क्वेअर फुटी, ईडी हिंदू ट्रोल धाडी अन सत्ता औषध नामी बूटी. टपरी सत्तेची तारांकित, भूकुनी थोडे अखेर मरणे, सत्तेच्या सामूहिक खाटा गल्ली दिल्लीतून सजवणे. हिंदू मानवतेचे बौद्धिक ऐकून कानी अर्थ वेगळा, पुरोगामीपण नाजूक ललना, पुरोगामीपण जे ती नाजूक ललना, सोवयात तिचा तोंडवळा. फाडून बघते तिची कातडी, पौषातील हे भकास ऊन, विकास काळी हाय आघवे, सृष्टीचक्र हे झाले जुन. आपण विकासाच्या नावाखाली सगळं सृष्टीचक्र नासून टाकले. संपवतो संपवतो संपवतो. तरीच येतो डास डसाया. हे सगळं होतंय म्हणूनच काय, तरीच येतो डास डसाया, तरीच माशी हाती चिकटते, स्मार्ट सिटीच्या दमट हवेतील तरीच चिचुंदरी पाला खाते. अस्मानी जरी भगवा रंग, तरी रागवे समोर पोर, रॅकेट दांडूक फिरवत जाऊ, मध्ययुगा आधुनिक रंग. थँक्यू सो मच. धन्यवाद. अजून येतो डास डसाया. प्रमाण भाषा, बोलीभाषा, बौद्ध भाषा या सर्व भाषांचं मूळ संस्कृत भाषा, वेदांची भाषा, जी बोलतो ती भाषा. मोकळी, रांगडी, गावंढळ, ग्रामीण अशी आपली भाषा. आपल्या उगवत्या भाषा शैलीमधून आमच्या विद्यार्थ्यांना सुंदर असं मार्गदर्शन आजचे प्रमुख अतिथी माननीय हेमंत प्रकाश राजपदे सर यांनी केलं. धन्यवाद सर. ऋणानुबंधांच्या अशाच आपल्या टिकू राहाव्या गाठी, ऋणानुबंधांच्या अशाच आपल्या टिकू राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओल असावी हृदयामध्ये, ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओटी, स्नेह असावा ओटी. अर्थातच आभाराचे शेवटचे गोड पुष्प गुंफण्यासाठी मी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते
रायगड भूषण आणि या वक्तृत्व समितीचे सदस्य सन्माननीय प्रशांत देशमुख सर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत राजोपाध्याय यांनी तुम्हा सगळ्या मुलांना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं मस्ती करताय त्याच पद्धतीनं मस्ती करत राहा. आणि त्यांनी सांगताना बासींची कविता जेव्हा सांगत होते तेव्हा आम्हाला आमच्या स्पर्धेची मस्ती आठवत होती की आम्ही कायम स्पर्धेला जाताना जेव्हा मधला वेळ असतो त्याच्यात आम्ही हमखास कोणाला तरी धरायचो आणि त्याला सांगायचो याचा अर्थ काय की अढळ ध्रुवाचा ढळला तारा, सप्तर्षीचा चुकला प्रश्न, गारठल्या विन गळती गारा, रेडिओ तान राधे कृष्ण. आणि त्याच्यानंतर ते जे पिपात मेले ओल्या उंदीर आम्ही पकडायचो आणि त्याला सांगायचो सांग पीप ओलं होतं आणि त्याच्यात उंदीर टाकले मग ते ओले झाले की उंदीरच ओले होते आणि मग पिपात टाकल्यावर ते ओले झाले. त्याला काही कळायचं नाही. तर त्या ज्या सगळ्या जुन्या स्मृती आहेत त्या पुन्हा एकदा हेमंत राजोपाध्याय यांनी जागृत केल्या. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं तुम्हालाच नाही, तथाकथित आपण भाषेच्या शुद्ध भाषेचा अभिमान किंवा अवास्तव मागणी करणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी पाणी पाणी चालू शकेल, चढण धस असे शब्द घेऊन पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं असेल आणि त्या सगळ्यावर मात करून आज हेमंत राजोपाध्याय जर्मनी ते थेट चौक आणि खोपोलीची माती असा त्यांचा मधला प्रवास आहे, त्यामधला संघर्ष आहे. एकंदरीतच त्यांचं सांगणं असं होतं की तुम्ही जसे आहात तसे राहा आणि फक्त कष्ट करत राहा, काम करत राहा. जे काम हाती घेतलंय ते निष्ठेनं करा. आणि कसं करा ते शीतल महाजन यांच्यासारखं उडी माराल ती कुठून तर थेट विमानातून आणि थेट पद्मश्री, तुम्हाला जे आवडतं ते करा. हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणानेही दाखवून दिलेलं आहे. आता वेळ झालाय त्यांचे आभार तरी कसे मानायचे. त्यांना आपण एवढंच सांगूया की तुम्ही आज या ठिकाणी आलात म्हणजे प्रकाश राजोपाध्याय सर, तुमचं सगळं कुटुंब आणि तुम्ही या वेगळ्या नात्यानं पुन्हा एकदा या मातीशी जुळला गेलात. त्याबद्दल यशवंतराव देशमुख स्मृती समितीचा एक प्रतिनिधी, संयोजक, परीक्षक, स्पर्धक आणि सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे आणि सगळ्यांचेच आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर हॅलो. यानंतर प्रथमतः व्यासपीठावरती मान्यवर पहिल्यांदा पाय उतरवतील. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी जागा सोडायची नाही. व्यासपीठावरचे मान्यवर प्रथम त्या ठिकाणी पाय उतरवतील. तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की उद्या 12:30 वाजता ओके थँक्यू. वेट थांबा. ओके थँक्यू. ओके थँक्यू. ओके थँक्यू. भगवडे सर. हां हां सानंद सर. हां परफेक्ट. आता परफेक्ट. ओके थँक्यू. ओके थँक्यू. ओके थँक्यू.
सर समोर इकडे बा ओके थँक्यू तर्फे एकत्र जमलो आहोत आणि माझ्याकडून एक स्टेजवरती छोटीशी गोष्ट राहून गेली त्याबद्दल मी प्रथमतः बोंबले सरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि वक्तृत्व समितीतर्फे सरांचं स्वागत करायचं राहून गेलं होतं याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो मनापासून आणि मी बोंबले सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी इथं यावं आणि या वर्षीचे शिक्षक प्रतिनिधी समन्वयक देवानंद कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी बोंबले सरांचं गुलाब पुष्पाने स्वागत करा. माझ्या मनात राहिलं असं तसं सर इकडे समोर आदरणीय बोंबले सर यांच्या ठिकाणी स्वागत.